आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। वैद्यजी, साई बाबा। दादा, किसनला जागा कर ना, तो घाबरून झोपी गेला आहे। वैद्यजींनी त्याला उठवायचा खूप प्रयत्न केला, पण तो नाही उठला। साईबाबा, साईबाबा, किसन देवाघरी गेला। नाही रंगी, वैद्यजींसारखे अश्विनी कुमार शिर्डीत असताना किसन कसा काय मरू शकतो? रंगी बाळा, किसन थकला आहे म्हणून झोपला आहे। आता कसली चिंता आई? वैद्यजींनी त्याला बरं केलं आहे। तू माझी चेष्टा करतो आहेस? नाही नाही वैद्यजी, मी तुमची चेष्टा का करेन? मी तुमचा आदर करतो आणि मला खात्री आहे की किसन तुमच्या इलाजामुळेच बरा होऊन मुलांबरोबर खेळायला लागेल। रंगी, तात्या, लक्ष्मी, किसन तुमच्या बरोबर खेळत होता ना? हो हो। पुन्हा किसन बरोबर खेळणार? हो हो। तर मग हाक मारा किसनला। किसन, 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 किसन जागा, किसन, 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 किसन उठ, किसन जागा हो, किसन, 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 किसन। मी इथे कसा? आणि हा लेप? किसन, तू ठीक झालास ना? सबका मालिक एक। साई राम, साई श्याम, दुख भंजन तेरु नाम। साई राम, साई श्याम, दुख भंजन तेरु नाम। सुख धाम, धन धाम, साई राम, साई श्याम, गुण धाम, यश धाम, साई राम, साई श्याम। ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम। साई बाबा तुझे प्रणाम। वेडे वेडे झाले आहेत शिर्डीचे लोक। अरे मेलेला माणूस कधी जिवंत झाला आहे का? आम्ही तरी नाही पाहिलंय। अरे चुप्प बसा मूर्खांनो।
द्वारकानाथजी, लोक वेडे झाले नाहीयेत. त्या ढोंगी साईबाबाने लोकांना वेड लावला आहे. हा, मला तर वाटतंय की तो मुलगा मेलाच नसेल. हा, म्हणूनच तर मी त्याच्यावर इलाज करायला चालू केलं होतं. पण माझा इलाज पूर्ण व्हायच्या आधीच तो ढोंगी साई बाबा मध्येच येऊन टपकला. राम राम राम. माझा तर शिर्डी वासींवर धाक जमता जमता राहून गेला. द्वारकानाथजी, त्याने माझ्या सर्व मेहनतीवर पाणी फिरवलं, पाणी. हो वैद्यजी, मी पाहिलं तुमचा चेहरा पांढरा फटक पडला होता. पांढरा नाही, लाले लाल. द्वारकानाथजी, हा माझ्या वैद्यकीचा अपमान आहे आणि मी माझ्या ज्ञानाचा अपमान सहन करू शकत नाही. द्वारकानाथजी, मी विचार करतोय की इलाज करणं बंद करून टाकावं. वैद्यजी, आगीला सांगता आहात की तिने जळणं सोडून द्यावं, नदीला सांगत आहात की तिने वाहणं सोडून द्यावं. अशा तऱ्हेने तुम्हीच तर साईबाबाला रस्ता मोकळा करून देत आहात. आणि त्याची सुद्धा तर हीच इच्छा आहे की आपण सर्वांनी आपापले हे धंदे बंद करून इथून निघून जावं. पण आपण नाही जायचं. हो हो वैद्यजी, आपण इथून नाही जायचं. हो, आपण शिर्डी सोडून नाही जायचं. तुम्ही दोघं बरोबर बोलत आहात दगडू धोंडू. आपल्यातलं कुणीही नाही जाणार. आपण त्या साईबाबाला शिर्डीतून हद्दपार करायचं. जो सदैव माझी भक्ती करतो, माझ्या लीलांचं गान करतो, ज्याची तहान मी आहे, ज्याचा श्वास मी आहे, ज्याच्यासाठी माझ्याशिवाय सर्व जग व्यर्थ आहे, जो सदैव माझे नामस्मरण करत असतो, त्याला मी सदैव दर्शन देतो. जो संपूर्णता मला शरण जातो आणि क्षणोक्षणी माझंच स्मरण करत राहतो, त्याचं हे कर्ज मी त्याला मुक्ती देऊन फेडून टाकतो. जो दुसऱ्यांना पीडा देतो, तो माझ्या काळजाला दुःख देत असतो. आणि याउलट जो स्वतः दुःख भोगून दुसऱ्यांना सुख देतो, तो मला अधिक प्रिय आहे. मी तुमच्या अंतःकरणात आणि समस्त प्राण्यांमध्ये विराजमान आहे. तुम्ही स्वतःमध्ये आणि सर्व प्राण्यांच्यात मला बघा. जर तुम्ही दररोज ही सवय स्वतःला लावून घ्याल, तर माझ्या सर्व व्यापकतेचा अनुभव लवकरच मिळेल आणि माझ्याबरोबर तुम्ही एक रूप व्हाल. म्हणूनच मोह आणि अहंकाराचा त्याग करा आणि स्वतःला मला समर्पित करा. तुमचा उद्धार होईल. सबका मालिक एक है. अरे श्यामा, तू अहमदनगरला कधी जात आहेस? मी विचारच करत होतो, अहमदनगरच्या तलाट्याच्या कचेरीत जाऊन त्यांच्याशी शाळेसंदर्भात बोलून घ्यावं. पण तुम्हाला हे कसं कळलं? हे तर मी कुणालाच सांगितलं नव्हतं. साईनाथ प्रत्येकाच्या अंतःकरणात निवास करतात. यांच्यापासून कुठलीही गोष्ट कशी काय लपून राहू शकते? नानाला सांग, मी त्याची खूप आठवण काढत आहे. नाना? कोण नाना? ज्याला तू भेटायला जात आहेस. मी तर तलाठ्याचे सचिव नारायण गोविंद चांदोरकरांना भेटायला जाण्याचा विचार करत होतो. अरे तेच तर नानासाहेब नावाने प्रसिद्ध आहेत. त्याला म्हणावं की खूप वाट पाहिली आहे मी त्याची. अजूनपर्यंत मला भेटायला का नाही आला? मला साईबाबांनी बोलवलंय माधवराव. हो नानासाहेब. खूपच आश्चर्याची बाब आहे. का? अजूनपर्यंत मी त्यांना भेटलो सुद्धा नाहीये आणि तुम्ही म्हणता आहात की ते माझी वाट बघत आहेत. साईबाबा एक दिव्य शक्ती आहेत नानासाहेब. आम्ही शिर्डेवाले त्यांना आमचा देव मानतो आणि आमच्या देवाचं म्हणणं आहे
की तो त्यांच्या भक्तांना जवळ बोलावून घेतो. मी आणि साईबाबांचं भक्त? नाही माधवराव देशपांडे, मी साईबाबांचा भक्त वगैरे कुणी नाहीये. असं वाटतंय की त्यांचं कलेक्टर साहेबांकडे काहीतरी काम असावं जे ते माझ्या मार्फत करू बघत असतील. कामासाठी साईबाबांना कुणाचीही गरज नाही नानासाहेब. तुमची त्यांच्यावर खूपच श्रद्धा दिसते. कधी येणार मग तुम्ही साईबाबांना भेटायला? मी येईन, संधी मिळताच नक्की येईन. तुम्ही आणि संधीची वाट पाहणार नानासाहेब चांदोरकर. बहुधा तुमच्या एक गोष्ट लक्षात नाही आलेली की सामान्य परिस्थितीत भक्त भगवंताचा दरवाजा ठोठावतो. इथे स्वतः भगवंतांनी भक्ताचा दरवाजा ठोठावला आहे. नमस्ते. खूपच विस्मयकारक गोष्ट आहे. अजूनपर्यंत मी त्यांना कधी भेटलो नाहीये की त्यांनी माझी अशी वाट पाहावी. सुभद्रा, तू या घरातली कोणी वयस्कर व्यक्ती नाहीस. सून आहेस या घरची, ठाऊक आहे ना? ठाऊक आहे, ठाऊक आहे. मग तुला हे सुद्धा ठाऊक असलं पाहिजे की जर घरात सून असेल तर तिचं काय कर्तव्य असतं. घरातली सगळी मोठी माणसं स्वयंपाक घरात काम करत आहेत आणि तू इथे आरामात अशी बसली आहेस जशी काही महाराणीच आहेस. प्रत्येक पत्नी तिच्या पतीची महाराणीच असते. जर पती पत्नीला महाराणी बनवून ठेवलं तर. पण मी कुणी महाराजा नाहीये. एक अगदी सामान्य माणूस आहे जो मेहनतीने प्रामाणिकपणे त्याचं घर चालवतो आणि त्याच्या पत्नीकडून हीच अपेक्षा ठेवतो की तिने प्रामाणिकपणे तिच्या घराची काळजी घ्यावी. जाऊन स्वयंपाकघरात आई आणि काकूला मदत कर. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी तीच सुभद्रा आहे जिला लग्न करून तुम्ही इथे आणलं होतं आणि जी तिचं सासर सोडून तिच्या माहेरी अशासाठी निघून गेली होती की ती या घरात सून म्हणून आली आहे, कोणी मोलकरीण म्हणून नाही. लक्षात आहे ना तुमच्या? आणि तसंही मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की माझ्या माहेरी सुद्धा कधी घरातली कामं नाही केली आणि इथेही नाही करणार. मग तू इथे परत का आलीस? मी परत आली आहे. तुम्ही आला होतात मला न्यायला. मी आलो होतो? अरे ते तर शकुंतला वहिनींच्या सांगण्यावरून. शकुंतला वहिनी? हो, शकुंतला वहिनी. ती मला राहत्याला भेटली होती. खूप आग्रह करत होती. म्हणत होती सुभद्रा पूर्णतः बदलली आहे, सुधारली आहे. तिला तिच्या घरी परत घेऊन जा. केव्हापासून वाट बघते आहे बिचारी. मी काही वाट बघत नव्हती तुमची. तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे. आता गोष्ट लक्षात येते आहे माझ्या. शकुंतला वहिनी तुझ्या भल्याचा विचार करत होती, तुझा संसार मार्गी लागावा म्हणून. पण तुला तर काही जाणीवच नाहीये. तू ना कधी बदलली होतीस ना कधी बदलू शकशील. अगं तुला तर दुसऱ्यांना दुःख देण्यातच सुख मिळतं. ज्याला दुसऱ्यांना दुःख देण्यात आनंद वाटतो तो माणूस नीच बुद्धीचा असतो आणि जो दुसऱ्यांच्या सुखात त्याचं सुख शोधतो तो महान असतो. आणि जो जगाचं सुख दुःख पचवून दुसऱ्यांच्या झोळीत सुख टाकतो तो महात्मा असतो. तात्या. बोल दादा. मी आता जे बोललो, काय तसे लोक या जगात आहेत? हो आहेत दादा. तू ओळखतोस त्यांना? मी ओळखतो त्यांना महासापतीजी, आणि तुम्ही देखील त्यांना ओळखता. मी पण ओळखतो. नाहीतर मला नाही माहित कोण आहेत हे महात्मा लोक. आपले आई वडील, सगळेच आई वडील त्यांच्या मुलांच्या सुखातच त्यांचं सुख बघतात. ते स्वतः दुःख झेलून त्यांच्या मुलांना आनंदी आणि सुखी ठेवण्याचा संपूर्ण प्रयत्न करतात.
साईनाथ, आपला तात्या तर खूप बुद्धिमान होत चाललाय. आता तर खरंच खूप समजूतदार झाला आहे तात्या. त्यामुळे आता तू घरी जा. तुझं घरी असणं आवश्यक आहे. पण का दादा? अरे, आई वडिलांना सुखी ठेवणं तुझी जबाबदारी आहे. जा, घरी जा. पण दादा, मी तर इथे झोपतो ना, द्वारका माईत, तुझ्या बरोबर. तात्या, आई आणि बाबांना आज तुझी गरज आहे. जा, घरी जा. नाही दादा, मी इथे झोपणार द्वारका माईत तुझ्या सोबत. मी म्हंटल आहे ना की आता तू समजूतदार झाला आहेस, तर मग आता मोठ्यांचं ऐकण्यातच समजूतदारपणा आहे. जा, घरी जा आणि जास्तीत जास्त वेळ तुझ्या आई वडिलांबरोबर घालव. बायजा, बायजा, आता माझ्याच्याने सहन नाही होतंय ग. असं वाटतंय जणू आग लागली आहे इथे. अहो थांबा, आता लगेच गरम पाण्याने शिकते, बरं वाटेल तुम्हाला. खूप दुखतंय बायजा. बाबा, आई, बाबांना काय झालं? अरे, यांच्या छातीत दुखतंय रे बाळा. बाबा, बाबा, खूप दुखतंय का हो? आता सगळं दुखणं थांबेल तात्या. मी जो आलो आहे. कोते पाटील, घाबरू नका, मी आलो आहे. आम्ही पण आलो आहोत. ठीक आहे, ठीक आहे. मला आता कोते पाटलांवर उपचार करू देत. हा, धोंडू, वैद्यजी विचारात पडले आहेत. गेले कोण? कोते पाटील. दगडू, दगडू, कोण बोललं? कोते पाटील. दगडू, लवकर दे. घे, घे. घे. बघितलंच बाईजाबाई, आता कोते पाटलांना आराम पडला आहे. ही जीवनदायिनी घोटी 2-2 तासांनी पाजत राहा यांना. आता हे तर चांगलंच म्हटलं पाहिजे की तात्या अगदी वेळेवर मला बोलवायला आला. मी? तूच तर मला झोपेतून उठून लवकर लवकर इथे घेऊन आलास. म्हणूनच तर मी कोते पाटलांवर इलाज करू शकलो. पण वैद्य काका, मी तर तुमच्या घरी आलोच नाही आणि ना मी तुम्हाला झोपेतून उठवलं. मी तर द्वारकामाईतून सरळ घरी आलो आहे. राम राम राम. मला तर हे देखील माहिती नव्हतं की बाबा आजारी आहेत. अच्छा, आता हे नको म्हणूस की मला बोलवण्यासाठी साई बाबा तुझं रूप घेऊन माझ्या घरी आले होते काय? चुप. बाई, संकोच करू नकोस. कुठच्याही वेळेला माझा दरवाजा ठोठावशील तर मी कोते पाटलांसाठी धावत धावत निघून येईन. कोते पाटील आता लवकरच बरे होतील. हा, चला. पण आई, मी खरं बोलतो आहे. मी वैद्यजींना नाही बोलावलं.
नाना, नाना, तू शिर्डीला का बरं येत नाहीयेस? नाराज आहेस का माझ्यावर? मी कधीपासून तुला शिर्डीला बोलवत आहे. किती सांगावे धाडले मी तुला, तू तरीही नाही आलास. किती वेळ वाट बघायला लावणार आहेस मला? जर तुझी शिर्डीला यायची इच्छा नसेल तर मी तुला शिर्डीत खेचून घेऊन जाईन. लक्षात ठेव नाना, माझा भक्त भलेही 1000 कोस अंतरावर का असेना, मी भले 1000 कोसांवर का असेना, मी त्याला शिर्डीत घेऊनच येतो. ये नाना, ये आता, ये बरं. काय झालं? काही स्वप्न पडलं का? हो, स्वप्नात साईबाबा आले होते. शिर्डीचे साईबाबा? हो, म्हणत होते शिर्डीला कधी येतोयस? पहाट झाली आहे. असं म्हणतात पहाटेची स्वप्न खरी होतात. पण साईबाबा माझ्या दृष्टीस नाही पडले. म्हणजे काय? ते अंधारात उभे होते. याच्या मागे नक्कीच त्यांची काहीतरी इच्छा असणार. शकू, हा, बोला. तुला असं रात्रंदिवस काम करताना बघतो ना, तेव्हा मला स्वतःचाच खूप राग येतो. का राग येतो तुम्हाला? मी बघतोय ना, माझ्या घरातले तुझ्याशी कसं वागतात ते. जाता येता टोमणे ऐकत असतेस त्यांचे, तरी तू काही बोलत नाहीस. रात्रभर आईची सेवा करतेस आणि बदल्यात 24 तास शिव्या आणि बोलणे ऐकत राहतेस. मी निर्णय घेतला आहे. काय? हे काय करत आहात तुम्ही? अहो, कोणी आलं तर काय विचार करेल? इथे सगळेजण आपापला विचार करतात. आपल्या बाबतीत कोणीही विचार करत नाही. शकू, आपण या घरात नाही राहायचं. हे काय बोलत आहात तुम्ही? ज्या घरात तुझा कोणी आदर करत नाही त्या घरात राहण्याची माझी इच्छा नाही. आपण आपलं एक वेगळं घर बांधू. अच्छा, तिथे तू घराची मालकीण असशील आणि कोणीही तुला शिव्या देणार नाही. नको हो, आपण हे घर सोडून नाही जायचं. हे आपलं देखील घर आहे. 4 भिंतींनी वास्तू बनते शकू, घर नाही. वास्तूमध्ये राहणारे त्याला घर बनवतात. घर विटांनी किंवा मातीने नाही बनत, त्याने तर भिंती बनतात. घर त्या भिंतींच्या आत राहणाऱ्यांमुळे बनतं. घर सुद्धा त्याच्या आत राहणाऱ्यांचं सुख दुःख ऐकून दुःखी होतं. जेव्हा घरात राहणारे सुखी असतात तेव्हा घर देखील सुखी असतं, आणि जेव्हा घरात राहणारे दुःखी असतात तेव्हा घराला देखील दुःख होतं. घर बोलत नाही, पण तुमच्या भावनांना आश्रय देतं. तुमचं दुःख हलकं करण्यासाठी ते तुमचा आधार बनतं. तुम्ही त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडून घेता, आणि जेव्हा घरात राहणारे आनंदी होतात, सुखी होतात, तेव्हा भिंती सुद्धा तुमच्या हर्षाने हुरळून तुमच्या आनंदात सहभागी होतात. माहितीये का, जेव्हा मी लग्न करून आले होते आणि या घरात पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हा मला असं वाटलं जणू हे घर आनंदाने नाचत आहे, डोलत आहे. नाही, हे घर आपला आधार आहे,
आपलं सर्वस्व आहे, साथी आहे आपला. घरात राहणारे कितीही असू देत, घर हे ऐक्याचं प्रतीक आहे आणि त्या ऐक्याला नेहमी अबाधित ठेवायचं आहे. एकमेकांचा आधार बनून, खांद्याला खांदा लावून, सहकारी बनून राहायचं आहे. तरच तर समाजात, देशात, विश्वात ऐक्य नांदेल. कारण अशाच घरांनी समाज, समाजापासून देश आणि देशापासून विश्व बनतं. घराचं ऐक्य भंगलं तर घर तुटणार, समाज भंगणार आणि मग आपण हे घर तुटू नाही द्यायचं. शकू, तू ज्या घराला आपलं समजते आहेस त्या घराने तुला कधी आपलेपणा नाही दिला. माझ्या कुटुंबियांसाठी तू आजही परकीच आहेस. माझी आई तर तुझा तिरस्कार करते. त्या माझ्याशी कशाही वागू दे, त्यात त्यांना आनंद वाटतो. त्यांची विचारसरणी आहे. अरे वा, कसं काय वागू शकतेस तू माझ्या आईशी आदराने, जी नेहमीच तुझ्या समोरच तुझ्या आई वडिलांचा अनादर करत असते. मला विश्वास वाटतो की एक ना एक दिवस सासूबाई माझ्या आई वडिलांना देखील मान देतील. इतका भरोसा सासूबाईंवर? कसा कसा काय विचार करू शकतेस तू हा, जेव्हा आई तर तुला तिची सून मानायला सुद्धा तयार नाहीये. साईबाबांची कृपा होईल तर सासूबाई मला त्यांची सून मानतील आणि माझा स्वीकार करतील. साईबाबा, सासूबाई मला वाईट साईड बोलतात तर तो त्यांचा अधिकार आहे. मला त्यांच्याबद्दल कसलीच तक्रार नाही. पण सासूबाईंच्या जागी माझी आई असती तर काय मी तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेतलं. ठीक आहे, सासूबाईंना सांगते, तुमच्या अधिकारांचा मनसोक्त वापर करून घ्या. तुमच्या धाकट्या सुनेवर. आगे काय तोंडे, स्वयंपाक घरातच झोपलीस का? केव्हापासून वाट पाहते गरम पाण्याची. सूर्य सुद्धा डोक्यावर आला. पूजा अर्चा करू की नको? जा जा जा. आले सासूबाई, आता गरम पाणी घेऊन येते. काही लोक स्वार्थी असतात, जे फक्त त्यांचा विचार करतात. काही लोक द्वेषी असतात, स्वतःचाच विचार करतात, बरोबर दुसऱ्यांसाठी वाईट विचार करतात. त्यांच्या मनात प्रत्येक वस्तूबद्दल, प्रत्येक प्राण्याबद्दल द्वेष असतो. त्यांना कोणाला आनंदी असलेलं, सुखी असलेलं पाहवत नाही. ते आतल्या आतच जळत राहतात. अशा लोकांपासून लांब राहिलेलं बरं. त्यांचे विचार ऐकून आधी आजमावून बघावं आणि त्यांच्या बोलण्यात कधीच येऊ नये. सासूबाई, सासूबाई, काय झालं? काही नाही. अगं काहीतरी नक्की आहे, जी इतक्या घाईत आहेस. अगं सांग सुनबाई, काय झालं काय? अगं कोंडाची बसल्या म्हणून काय झालं? तू बोल. विचार कसला करतेस? नाही, मी विचार करत होते, मी काही चुकीचं तर बोलत नाहीये ना? अगं काय चूक काय बरोबर काहीतरी सांगशील की नाही? सासूबाई, मला लपवाछपवी करणं तर जमतच नाही, हे तर तुम्हाला माहितीच आहे ना. हो हो, तू घाबरू नकोस, मला सगळं कळतंय. त्या नालायक शकुंतलेनेच काहीतरी केलं असणार. तू बोल. नाही सासूबाई, जाऊबाईंनी तर काहीच केलं नाहीये, पण आता ती करणार आहे. अगं काय करणार आहे ती? अगं तेवढी अडखतेच कशाला? सरळ सरळ सांग ना, काय बोलत होती ती अपशकुनी? ते सासूबाई जाऊबाई भाऊजींना सांगत होत्या की त्या. काय सांगत होती? सासूबाई, आता सोडून द्या ना तुम्ही. सांगायला चांगलं तर नाही वाटणार, पण जाऊबाई गोपाळ भाऊजीने सांगत होत्या की त्या या घराला. काय काय या घराला? अगं आग लावणार का ती या घराला? नाही सासूबाई, त्या हे घर सोडून जाण्याबद्दल बोलत होत्या. काय? माझ्या गोपाळ बाळाला माझ्यापासून वेगळं करू पाहते काय? नक्कीच माझ्या विरुद्ध भडकवत असणार ती त्याला. म्हणत होती या घरात कोणीही तिचं आपलं नाहीये,
सगळेजण त्या दोघांसाठी परके झाले आहेत. मी गोपाळची आई गोपाळला परकी? बघा ना सासूबाई, आणि ती हे सुद्धा म्हणत होती की तुम्ही तिच्या आई वडिलांचा अपमान केला होता. ती या घटनेचा बदला जरूर घेणार आहे. बदला घेणार? तोही माझा? आणि सासूबाई ती ती म्हणत होती की काय काय बोलत होती माझ्याबद्दल? बोल पार्वती. सासूबाई ती म्हणत होती की सासूबाई ती तुमचा तिरस्कार करते. शकुंतला! शकुंतला! काय सासूबाई? मी तुझ्याकडे गरम पाणी मागितलं होतं ना? हो आई, गरम पाणी तयार आहे, हे घ्या. हे पाणी गरम आहे? हो, अगदी आत्ताच मी चुलीवरून उतरवलं आहे. पहा, वाफ पण निघते आहे. अच्छा, मला आंधळी समजतेस का? हा, जरा बघू तरी. सासूबाई! काय झालं साईबाबा? हे काय झालं साईनाथ? तुमचा हात तर भाजला आहे. हे पाणी का ओघळते हातावरून? बाबा, साईबाबा, हे तर गरम पाणी आहे. वेदना होत आहेत का? हो उस्मान, माझ्या भक्ताच्या हाताला गरम पाण्यात बुडवलं शिक्षा देण्यासाठी. आणि तुम्ही तुमच्या भक्तांची शिक्षा स्वतःवर घेतलीत? तुमच्या भक्तांची वेदना स्वतः सहन केलीत? हो म्हाळसापती, ज्याला मी माझं मानतो, जो मला त्याचं मानतो, मी त्याचाच होऊन जातो. त्यांचं दुःख वेदना मी स्वतःकडे घेतो. मी माझ्या भक्तांना नेहमीच आनंदी पाहू इच्छितो. त्यांचं रक्षण करतो. समजलं ना बाळा? तुमच्यासाठी चहा, तुझ्यासाठी दूध. अहो, आता कसं वाटतंय तुम्हाला? आता बरं वाटतंय. काल रात्री तर तुम्ही आम्हाला घाबरूनच सोडलं बाबा. ही भीती थोड्याच दिवसात खरी ठरणार आहे बाळा. तात्या, काय? काल रात्री गडबडीत विचारायचं राहूनच गेलं. तू अचानक काल रात्रीला घरी कसं काय आलास? हो, तू तर द्वारका माईतच झोपतोस ना? दादाने पाठवलं मला. तो म्हणाला की तात्या तुझी घरी गरज आहे. साईबाबा भविष्यात डोकावू शकतात म्हणून त्यांनी तात्याला पाठवलं असणार. आता मी रोज घरी झोपत जाईन. हो, आमच्याकडे तात्याला पाठवण्याचा अर्थ आहे की माझी वेळ आता भरत आली आहे. म्हणजे काय साईबाळाने तुला सांगितलं होतं वैजीला घरी बोलवायला? नाही,
माहित नाही वैद्यजी असं का सांगत होते. मी तर वैद्यजींच्या घरी गेलो सुद्धा नव्हतो. मी द्वारकामाईतून सरळ इथे निघून आलो होतो. साईबाबा मला मृत्यूचा संकेतही देत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या चमत्काराने मला वाचवत देखील आहेत. का? भक्तांच्या कल्याणासाठी मी लीला करत असतो. पण शुभाशुभ कर्म जे ते करतात त्याचं कर्मफळ तर त्यांनाच भोगावं लागतं. या जन्मात असेल अथवा पुढील जन्मात. म्हणूनच मृत्यूपासून कायमस्वरूपी सुटका करून घ्यायची असेल तर सर्व कर्मांचं फळ भले ती पूर्वजन्मांची असतील वा या जन्माची इथेच भोगा. सबका मालिक एक है. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु भूर्माते संगोस्तव कर्माणी. तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, कर्माच्या फळाचा कधीच नाही. म्हणून तू कर्मफळाचा हेतू मनात धरू नकोस. तसंच तू कर्म करू नयेस असंही तुला वाटू नये. जेव्हा कुळाचा नाश केला तेव्हा जे कुळाचे कुळाचार चालत आले. सुभद्रा, काय झालंय? तब्येत तर ठीक आहे ना तुझी? तब्येत कशी ठीक राहील? एक दिवसभर खोकत असते आणि दुसरी दिवसभर गीता पाठ करत असते आणि दुसऱ्यांचा खोकला वाढवत असते. माहित नाही या दोघी कधी मरतील ते. सुभद्रा, तुमचे काका काकू आहेत त्यामुळे तुम्हाला काहीही फरक पडत नाही ते जे काही करतील. पण माझं आयुष्य तर नरक बनलं आहे. माझं सुख समाधान नष्ट झालंय. हे काका काकू दुसरं घर का नाही घेत? हे माझ्या वडिलांचं आणि त्यांच्या धाकट्या भावाचं, माझ्या काकांचं घर आहे. बाबा तर आता राहिले नाहीत आणि आता काका काकूच माझ्यासाठी सर्व काही आहेत. आणि जर हे घर त्यांचं असेल तर त्यांनी दुसऱ्या घरी का जावं? हो, पण तुला त्यांच्या सोबत राहायचं नसेल तर तू तुझ्या माहेरी परत जाऊ शकतेस. मी का जाऊ? हे घर माझं आहे. मी पत्नी आहे तुमची. हेच तर दुर्दैव आहे माझं. दुर्दैव? तर मग या दुर्दैवाला तुम्ही तुमच्या घरी का घेऊन आलात? परत तेच? माहित नाही मी का शकुंतला वहिनींच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मी तुला इथे घेऊन तर आलो आहे, पण तू माझ्या काका काकूंना किंवा माझ्या आईला एखाद्या गोष्टीवरून नाराज केलंस किंवा जरा देखील दुःख दिलंस तर हाताला धरून घराच्या बाहेर हाकलून देईन. डोक्यात शिरतंय का तुझ्या? शकुंतला वहिनी, तू मला परत या नरकात पाठवलं आहेस. याचा सूड एक दिवस मी तुझ्यावर घेईनच. नक्कीच घेईन शकुंतला वहिनी. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका हो. का नको देऊ? घर सोडण्याची गोष्ट मी बोललो होतो आणि शिक्षा तुला मिळाली. गरम पाण्यात हात भाजला तुझा. मला काही झालं नाहीये आणि जोपर्यंत तुमचं प्रेम माझ्यासोबत आहे मला काहीही होऊ शकत नाही. हे घे, हे गरम पाण्यात भिजव. लेप होईल. तुझ्या हातावर लाव त्याला. 2 दिवसात बरं होऊन जाईल. काय ठीक होऊन जाईल? तुझा हात जो आईने गरम पाण्यात बुडवला होता. फक्त सासूबाईंनीच नाही तर मी सुद्धा थंड पाण्याला गरम समजलं. काय? हो अहो, जेव्हा हात पाण्यात गेला तेव्हा मलाही ते गरम वाटलं होतं, पण ते गरम नाही, थंड होतं. मग तू किंचाळलीस का? खरं तर मी खूपच घाबरले होते. काय सांगतेस काय तू? हो ना, हे बघा. असं कसं होऊ शकतं? साईबाबांनी माझं रक्षण केलं. गरम पाण्यात देखील माझा हात नाही भाजला. हा त्यांचा चमत्कार आहे. जय साईबाबा. माझी भक्ती करणारा भक्त नेहमीच माझ्या नजरेसमोर असतो. त्याने कधीही
कुठेही माझी आठवण काढली तरी मी तिथे हजर होतो. मी सदैव त्याच्या बरोबरच असतो, त्याच्या जवळच असतो, त्याच्या हृदयात राहतो. माझी कृपादृष्टी सदैव त्याच्यावर ठेवून असतो. त्यांच्या चिंतांचं ओझं, त्यांचे कष्ट, त्यांचे दुःख कष्ट मी स्वतःकडे घेतो. जो स्वतःला संपूर्णतः माझ्या स्वाधीन करतो, मी त्याचं सदैव कल्याण करतो. सबका मालिक एक. मनुष्याचं आयुष्य खूप छोटं असतं आणि मी पण एक मनुष्यच आहे. कधी वाटतं की बायजा मी तुझ्यावर मनाजोगतं प्रेम सुद्धा नाही करू शकलो ग.